आपले स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळेमध्ये आणि सुखस्थळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर। सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे। तर संपर्क करा 9404209743 वर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अन्न आणि औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील 3 मिठाई दुकानांवर कारवाई करत सुमारे 55,000 रुपये किमतीची 135 किलो मिठाई ही नष्ट केली आहे। प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याची मोहीम अन्न आणि औषध प्रशासनाने हाती घेतली आहे। सह आयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, मनीष सानप यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील, अश्विनी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरातील मिठाई दुकानांची अचानक झाडाझडती घेतली आहे। यात काही ठिकाणी भेसळ आढळून आली आहे। यात भोलेनाथ स्वीट्स दुकानातून 37,440 रुपये किमतीचा 78 किलो कुंदा, नित्यानंद पेढा सेंटर दुकानातून 6,600 रुपये किमतीचा 22 किलो स्वीट हलवा तसेच 6,600 रुपये किमतीचा 13 किलो हलवा, तर भोलेहर पेढा प्रसाद भंडार दुकानातून पेढे करण्यासाठी वापरण्यात येणारा मावा सदृश अन्नपदार्थांचा साठा जप्त केलेला आहे। कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली मिठाई नाशवंत असल्यानं नगर परिषदेच्या घंटागाडीत टाकून कचरा डेपोमध्ये नष्ट करण्यात आली असून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे। अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। जनतेने आणि भाविकांनी धार्मिक स्थळे, प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई खरेदी करताना ते दुधापासून बनवले असल्याबाबत खात्री करूनच खरेदी करण्याची दक्षता घ्यावी। तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांसंदर्भात कुठलीही तक्रार असल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा असं आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।